महत्वाचे एक नेते आहेत ते उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत कुठेतरी एक मिनिट, राजकारणामध्ये कोण कुणाच्या भेटी घेत असतं ते आज नाही पहिल्यापासूनच आहे. त्याच्या बाबतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप या पक्षाच्या बद्दल इकडची उमेदवारी कुणाला मिळणार याची चाचपणी ज्यावेळेस एखाद्याने केली असेल त्यावेळेस एखाद्याला वाटत असेल की बाबा काहींना खासदार व्हायचंय, इकडं आपल्याला तिकीट नाही मिळणार मग तिकडं मिळेल का या हेतूने पण काही जण गेले असतील. माझं आणि त्यांचं काही संभाषण झालेलं नाहीये, परंतु मी संजोग वागिरेचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो दोघांचा एकत्रपणे बघितलेला आहे. मी नंतर ते इथं आल्यानंतर त्यांना त्या बाबतीमध्ये विचारेन, परंतु प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य आणि जर अशा पद्धतीनं कुणाला घेऊन काही करणार असतील तर याचा अर्थ समोरच्या महाविकास आघाडीला उमेदवार पण नाही म्हणून आता इकडचे वेगवेगळ्या भागातले उमेदवार घेण्याचा प्रयत्न चाललाय का काय मला माहित नाही. दादा, शिरूर लोकसभेबद्दल आज सकाळी आपण एक वक्तव्य केलं, त्यानंतर अमोल कोल्हे स्वतःही म्हटले की आधी मला काय कौतुक केलं होतं आणि त्याच वेळेला माझं कान धरलं असतं तर बदललं असतं. ठीक आहे ना, त्यांनी तर म्हटलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं, मला जे वाटलं ते मी म्हटलं. आता तेच कितीदा उगाळून काढणार आहे, मला नाही आवडत तसं. चॅलेंज ऍक्सेप्ट केले असू दे ना, आपण बघा ना आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. आता विधानसभामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी महापालिकेत टीडीआर घोटाळा झाल्याचं म्हटलं होतं. आपण या प्रकरणाची माहिती घेतली का? या प्रकरणाच्या बद्दल मी आयुक्ताला बोलून माहिती घेतली, मी त्याच्याबद्दलचे पेपर्स मागवले, मी नंतर नगरविकास सचिवाशी बोललो, मी रिटायर झालेले काही अधिकारी माझ्या ओळखीचे असल्यामुळं त्यांनाही ती सगळी कागदपत्र दाखवली. मी नितीन करिरांशी बोललो कारण त्यांनी पण नगरविकास पाहिलेलं होतं. अशा काही 5 ते 6 अधिकाऱ्यांशी बोललोय. काही जणांनी असा सुतवाच केलेला आहे की जरी आयुक्त सांगत असले की माझी बाजू बरोबर आहे तरी देखील तिथं शंका घ्यायला जागा आहे असं काहींनी सांगितलं. परंतु मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये अडकलेलो होतो. आता नागपूरचं अधिवेशन संपलंय, मी आता मुंबईला गेल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या पुढच्या गोष्टी करीन. परंतु मला सचिव लोकांनी सांगितलं की दादा या संदर्भामध्ये राज्य सरकारला ते झालेला निर्णय थांबवायचा देखील अधिकार आहे. त्यामुळे एकदा तिथं बसून नक्की काय झालंय काय नाही, कारण खूप मोठ्या प्रमाणावर टीडीआर देण्याचं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे असं वेगवेगळ्यांचं म्हणणं आहे. तर त्याची शहानिशा, त्याच्यात जर गडबड असेल तर ते थांबवलं जाईल, जर त्याच्यात गडबड नसेल तर थांबवण्याचं काही कारण नाही. दादांनी शिरूरमध्ये प्रचाराला यावं माझी कोल्हेंकडून ती मागणी होऊ लागली. अरे बाळा, मी शिरूरमध्ये ऐका, मी जाणारच आहे. मी जुन्नरखेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, जुन्नरखेड, आंबेगाव, भोसरी, शिरूर आणि हडपसरला मी आज पण होतो, उद्याही सकाळी आहे. त्या व्यक्तीला मी चांगल्या भावनेने आमच्या पक्षात आणलं. त्यांना खाजगीत विचारा की कुणी तुम्हाला पक्षात घेतलं, तिकीट देत असताना कुणी शब्द दिले. त्या सगळ्या गोष्टी मी इमान इतबारे केल्या, चांगल्या भावनेने केल्या. परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय मनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा. त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता? कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून थांबवलं? आणि ज्या 6 विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता तो दुर्दैवाने त्यांनी ठेवला नाही. आता त्यांचंच मन त्यांना आतनं खायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता त्यांनी त्या पदयात्रा वगैरे सुरू केलेल्या आहेत. ठीक आहे, राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, परंतु ही जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.